नमस्कार, मी मुक्ताई पवार माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते। मे 2025 मध्ये माननीय सुप्रीम न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आणि त्यामध्ये असं सांगितलं की केवळ मालमत्तेची नोंदणी केल्याने आपण त्या मालमत्तेचे कायदेशीर मालक बनत नाहीत। नोंदणी केल्याने पुरावे सापडतात परंतु मालकी हक्क मिळत नाही। म्हणून आपण ज्या विक्रेत्याकडून एखादी संपत्ती घेतोय, मालमत्ता विकत घेतोय, ती मालमत्ता त्या विक्रेत्याच्या नावावरती आहे का, त्यानंतर त्या विक्रेत्याच्या कब्जामध्ये आहे का, तसेच आपण जी मालमत्ता विकत घेतोय ती मालमत्ता त्या ठिकाणी अस्तित्वामध्ये आहे का, या गोष्टीची खात्री करून घेणं हे आपलं कार्य आहे असं माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितले। त्यासाठी एक केस लॉ आहे, मेहरून फातिमा इब्राहिम वर्सेस मेसर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या केसमध्ये हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे। तर कुठलीही संपत्ती विकत घेत असताना ती संपत्ती विक्रेत्याच्या हक्कामध्ये आहे का, त्याच्या कायदेशीर वारसांची त्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र आहे का, त्याचनंतर ती संपत्ती त्या ठिकाणी जागेवरती ॲक्च्युअल अस्तित्वात आहे का, ह्या सगळ्या गोष्टीची शहानिशा करणं अतिशय महत्त्वाचं आहे। आपली माहिती आवडली असल्यास इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।